मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत नागपुरात दाखल झालेत। सिंधुदुर्ग रत्नागिरीतून लढण्यासाठी मी इच्छुक असल्याचं देवेंद्र फडणवीसांना सांगणार असल्याची प्रतिक्रिया किरण सामंतांनी दिलेली आहे। तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये धनुष्यबाणाशिवाय पर्याय नसून देवेंद्र फडणवीस घेतील तो निर्णय मान्य असेल असंही किरण सामंतांनी म्हटलेलं आहे। दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गच्या उमेदवारीवरून रंगलेल्या लढाईचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा कायम। उमेदवारीच्या घोषणेआधीच राणेंचा प्रचार सुरू। नारायण राणेंनी घेतले 4 उमेदवारी अर्ज। मला फक्त पेपर सोडवायचा आहे आणि 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचे। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे। मात्र महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याआधीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे। तर सिंधुदुर्गच्या विजयी जागेवर दावा सोडणार नसल्याचं उदय सामंतांनी याआधीच स्पष्ट केलंय। मागच्या वेळी शिवसेनेनं ती जागा लढलेली होती। धनुष्यबाण हा तळकोकणाचा गाभा आहे आणि धनुष्यबाणावर ती जागा लढून आम्ही जवळजवळ 1,75,000 जिंकलेलो होतो। ते खासदार जरी आमच्यासोबत आले नसतील तरी धनुष्यबाण आमच्यासोबत आलेला आहे आणि म्हणून शिवसेनेची ती सीट असावी असा आमचा दावा आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवारीचा तिढा काही केल्या सुटत नाहीये। शिंदे गटाचे आमदार उदय सामंतांचे बंधू किरण सामंत उमेदवारीसाठी आग्रही आहेत। किरण सामंत नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसतायत। म्हणूनच किरण सामंतांनी एकाच दिवसात रत्नागिरीतून मुंबई आणि मुंबईतून नागपूर गाठलंय। आपले जे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत, ह्यांना पंतप्रधान बनवण्याकरता कमळावरतीच लोकांची इच्छा आहे। परंतु कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे तिथे जर निवडणूक लढवायची झाली तर ती निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढवावी लागेल आणि हेच सांगण्याकरता मी इथे आलो। दुसरीकडे नारायण राणे सामंत बंधूंना एकटं पाडण्यासाठी फिल्डिंग लावतायत। दीपक केसरकरांना आपल्या गोटात घेण्यासाठी नारायण राणेंनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून तब्बल 10 ते 12 वर्षांनंतर नारायण राणे केसरकरांच्या भेटीसाठी आले। उमेदवारी मिळवण्यासाठी किरण सामंत यांची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे नारायण राणे यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय। दोघांनीही आपापल्या नेत्यांकडे उमेदवारीसाठी गारानं घातलंय। मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गच्या उमेदवारीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग।